नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे सोमवार आणि आज ग्रेशूला सुट्टी आहे गुरु नानक जयंतीची। नाश्त्यामध्ये जसं मी रात्री म्हटलं होतं कालच्या व्लॉगमध्ये की आज नाश्त्यामध्ये असणार आहे पास्ता आणि चना चाट। तर मी तुम्हाला दाखवते। आता माझं रेडी झालं आहे, बाकी अजून स्वयंपाक काही नाही झाला आहे, स्वयंपाक अजून करायचा आहे। आता वाजत 10 वाजले, 10 वाजले मला नाश्ता करते आणि मग आवरून सगळं स्वयंपाक करते। आज स्वयंपाकामध्ये असणार आहे पालक पनीर। तर हा आहे पास्ता आणि इथे चना चाट। तर नाश्त्यामध्ये दोन्ही पदार्थ असणार आहेत। चना चाट मी बनवलं तर त्याचं हे पाणी आहे, याला आमच्याकडे कडान असं म्हणतात। तर याच्यामध्ये आता मी हे असं सिंपल पण बनवलं जातं, पण मी याच्यामध्ये मसाला घालून बनवणार आहे। छान होतं, टेस्टी लागतं। तर त्यासाठी मी ठेवले, अजून मसाला वगैरे काहीच बनवलेला नाही आहे। मसाला खूप सारा आहे किचनवर। नाश्ता झाला आणि व्हिडिओ एडिट करत बसली मी, त्याच्यामुळे मला वेळ लागला खरं तर। आता भांडी घासायची, नाश्ता पण झाला, कॉफी पण झाली। तर आज खूप उशीर झाला खरं तर। लवकर उठले मी, असं नाही आहे की आज लेट उठले, लवकर उठले, पण माझी कामच आवरली नाही। थोडेसे हेल्थ इश्यूज व्हायला लागले, त्याच्यामुळे थोडी कामं स्लो चालू आहेत माझी। पसारा जसं मी तुम्हाला आता दाखवलं आहे, ग्रेशूला आंघोळ घालायचे, तिचे पप्पा आता जॉबला गेले। आता वाजले 11 वाजले। नाश्ता वगैरे झाला, नाश्त्यानंतर कॉफी घेतली सगळ्यांनी। आज ग्रेशू पण कॉफी पिली, तिला कॉफी खूप आवडते। कधीतरी महिन्यातून एकदा असं आम्ही तिला देतो, रेग्युलर अजिबात मी देत नाही। आणि हे मूग जे आहे ते मी भिजत ठेवले होते रात्री, तर ते आता चाळणीवर मी ठेवलेले आहेत। थोड्या वेळानं त्याच्यामध्ये न भिजलेले मूग सापडतात, तर ते शोधून म्हणजे ते बघून व्यवस्थित कपड्यामध्ये बांधून ठेवलं की छान मोड येतात त्याला। मग उद्या ते नाश्त्याला आम्हाला खायला बरे पडतील। कारण सध्या मला तसं घ्यायला सांगितलेत डॉक्टर। थोडं मला हेल्थ इश्यूज आहेत, मी डॉक्टरकडे गेली होती 2 दिवसापूर्वी। मी ते काही व्हिडिओमध्ये मेन्शन केलं नाही, पण लेडीज डॉक्टरांना भेटून आली मी। थोडे खूप जास्तच हेल्थ इश्यूज झाले मला त्याच्यामुळे। तर त्यांनी सध्या मला एक डाएट बनवून दिले, म्हणजे माझं जेवण कसं असलं पाहिजे किंवा माझी झोप कशी असली पाहिजे, बऱ्याच गोष्टी मला त्यांनी सांगितल्या। तर मी अजून तरी सुरुवात नाही झाली त्या गोष्टीसाठी खरंच, पण बघू म्हटलं सुरुवात तर करूया। तर कडधान्य, मोड आलेली कडधान्य, पनीर, दही हे सगळं माझ्या जेवणामध्ये रेग्युलर ॲड पाहिजेच सांगितलं आहे त्यांनी, कारण खूपच सारे हेल्थ इश्यूज व्हायला लागलेत। तर सुरुवात आता ह्याच्यापासून केली। असं चना चाट खाल्लं, छान झालं होतं। आणि हे आता उद्या ग्रेशू माझी खूप आवडीनं खाते खरं तर। मोड आलेले मूग असतील किंवा मग मटकी असेल, खूप आवडीनं खाते। मला असं वाटतं ना, मी जर म्हणजे ग्रेशूच्या बाबतीत कुठलं छान काम केलं असेल ना, तर ते हे आहे की तिला मी सगळं खायला शिकवलं आहे। ती सगळ्या भाज्या खाते, सगळी कडधान्य खाते, सगळं खाते, असं काहीच खात नाही असं कधीच झालं नाही ग्रेशू। आणि मेन म्हणजे मुलं ना कडधान्य, मोड आलेली वगैरे असं कच्ची कडधान्य खायला मागत नाहीत, पण माझी ग्रेशू ना कच्ची कडधान्य खाते, मोड आलेली। तर तिला खूप आवडतं, तर ती जाम खुश झाली हे बघून। तर ते मी नंतर थोडंसं आता जस्ट मी चाळणीमध्ये काढून ठेवलं, थोडंसं पाणी नितळलं की त्याच्यामधलं जे न भिजलेले जे मूग आहेत ते साईडला करून मग ते कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवीन, म्हणजे उद्यापर्यंत छान मोड येतील त्याला। तर चला मी पहिला ग्रेशूला आंघोळ घालते, पाणी गरम झालं तिचं, आणि नंतरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। खरं तर रोज माझं लवकर आवरते मी, आज पण लवकर उठूनसुद्धा माझं काहीच आवरलेलं नाही, मी स्वतःचं सुद्धा आवरलेलं नाही खरं तर। फक्त बाहेरचं माझं रुटीन आवरलं आहे, घरात काहीही काम झालेलं नाही, स्वयंपाक नाही, फरशी नाही, फक्त झाडू मारलं आहे सगळीकडे मी। इवन मी झाडांना पाणीसुद्धा दिलेलं नाही आहे आज, तर तेही काम करायचं आहे। तर चला मी पटकन आवरून घेते आणि नंतरच व्हिडिओ कंटिन्यू करते। 10 मिनटं कमी आहेत आणि लाईट गेली होती आमच्याकडे सकाळपासून। जेव्हा मी नाश्ता करायला बसलेलो तेव्हाच लाईट गेलेली, 10 सव्वा 10च्या दरम्यान आय थिंक। तर माझा असा विचार चालू होता की पालक पनीर कसं बनवणार, तर काय तर दुसरी भाजी करायची। आमटीची तर सोय झाली होती सकाळी, कारण त्याचं जे मी दाखवलं तुम्हाला आमटी काय बनवणार होती ती। तर पण त्याचा पण मसाला बनवायचा होता, त्यामुळे काहीच समजत नव्हतं। तर असं ठरवलं की विदाऊट मसाला बनवायचं, म्हणून मी तयारी केली। पण आत्ता नेमकं 12:30 वाजता लाईट आली, तर मी मसाल्याची पूर्ण तयारी करून घेतले। आमटीमध्ये घालायचा मसाला झाला हां राहू दे। तर आपल्याला ग्रेशूचं आवरलं, माझं आवरलं, त्याच्यानंतर मी कपडे धुवून टाकले। कारण काय होतं आहे, मशीनला मी जसं म्हटलं मशीन खराब झाली, त्याच्यामुळे खराब म्हणजे असं खराब नाही म्हणता येणार, पण व्यवस्थित क्लीन होत नाहीत कपडे, मला ते अजिबात आवडत नाही। सो त्यासाठी मी हातानेच वॉश करते कपडे। तर आता मसाल्याची मी पूर्ण तयारी करून घेतली पालक पनीरच्या, आणि जी आमटी बनवणार आहे त्याचा मसाला मी बनवून घेतला आहे। तर इथे थोडेसे काजू मी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये, तर ते आता पहिला ग्राइंड करून घेते आणि ते एका वाटीमध्ये काढते। आणि त्याच्यानंतर मग कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक अशी याची पेस्ट करून घेते, म्हणजे ते भाजून घेतले मी कांदा टोमॅटो।
त्याची पेस्ट करून घेते, तो मसाला बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग पालक आणि कोथिंबीर. इथं मी पालक छान धुवून पाण्यामध्ये उकळवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर गार पाण्यातून काढला आहे तो, आणि ह्याच्यामध्येच मी स्वच्छ धुवून कोथिंबीर पण टाकले. तर हे दोन्ही मी ग्राइंड करून घेते. तर तुम्हाला पुढे मी रेसिपी थोडक्यात दाखवते. तर चला, मी पटकन लाईट आले तसं मसाला पहिला वाटून घेते, त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर इथे मी आमटीला फोडणी दिली आता जस्ट. इथे मी तेल ठेवले, चुकून माझ्याकडनं थोडीशी मोहरी पडली गेली त्याच्यामध्ये, मोहरी टाकत नाही याच्यामध्ये. आणि ही आहे पालकची प्युरी. तर खूप ग्रीन कलर आहे त्याचा, अजिबात कलर चेंज झालेला नाही आहे. इथे आहे काजू, मी जसं मिक्सरला वाटून घेतलं ते आहे. इथं काही मसाले मी थोडेसे यूज करणार आहे. तर धनिया पावडर, जिरा पावडर आणि किचन किंग मसाला आहे तो, थोडीशी हळद टाकणार आहे. आणि हा कांदा टोमॅटोचा मसाला आहे. थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्ये पण टाकते आता तेलामध्ये, खूप छान फ्लेवर येतो त्याचा. आणि गरम मसाले शक्यतो याच्यामध्ये टाकत नाहीत, पण मला खूप आवडतं म्हणून फक्त मी एवढंच टाकणार आहे, जास्त काही नाही. 3 हे घेतलेत काळी मिरी, दालचिनीचा एक छोटा तुकडा आहे, आणि हे चक्री फूल आहे त्याचा एक छोटासा तुकडा आहे, आणि एक तमालपत्र आणि कढीपत्ता असं असणार आहे. आणि तिखट मीठ, आणि याच्यामध्ये दही पण पडतं. तर मी दही, तर इथे दही आहे. हे फेटून घेते मी दुसऱ्या वाटीमध्ये थोडंसं घेऊन, फ्रीजमध्ये होतं तर काढून ठेवले, तर थोडंसं फेटून घेते. आणि याच्यामध्ये दही पण पडतं. तर सगळ्यात पहिला गरम मसाले घालायचा, त्याच्यानंतर थोडंसं जिरं, कढीपत्ता, आणि मग मसाले. तसं मी दाखवीन तुम्हाला थोडक्यात. तेल टाकलं आहे, याच्यामध्ये थोडंसं जिरं, एक तमालपत्र, गरम मसाले जे तुम्हाला मी आत्ता दाखवले. जिरं छान फुललेलं आहे. आता कढीपत्ता. आता ह्या स्टेजलाच मी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये. जरासं हलवून घ्यायचं मिक्स करून. त्यामध्ये आता हा मसाला जो ग्राइंड करून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा. कोथिंबीर अशी फोडणीमध्ये टाकली की खूप छान फ्लेवर येतो त्याचा. तर इथं मी दही छान फेटून घेतलं. आता त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करते मी. थोडीशी हळद, त्याच्यानंतर जिरा पावडर एक छोटा चम्मच, किचन किंग मसाला एक छोटा चम्मच, आणि धनिया पावडर थोडीशी जास्त ॲड करते मी, म्हणजे 2 चम्मच होतील अशी. आणि छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्येच आता तिखट आणि मीठ पण घालायचं. तर याच्यामध्ये तिखट घालूया, 1.5 चम्मच टाकला आहे. छोटा चम्मच आहे, जो आपण पोहे वगैरे खातो त्या साईजचा चम्मच आहे, त्याच्यामुळे ते कमी टाकलं आहे मी. कारण एक मिरचीसुद्धा टाकले मी पालक जेव्हा ग्राइंड करून घेतला त्याच्यामध्ये. आणि ग्रेशू खाते त्याच्यामुळे मग जास्त स्पायसी नाही बनवू शकत मी, पण बऱ्यापैकी तिखट होतं आहे. आणि याच्यामध्ये आता मीठ घालायचं. एका हातामध्ये कॅमेरा पकडून व्यवस्थित शूट करायला जमत नाही. तर हे थोडंसं पहिलं शिजू द्यायचं 1-2 मिनटांनी. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हे काजूची जी प्युरी आहे ती ॲड करायची, आणि हे 2-3 मिनटं छान शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आणि पालक घालायचं. थोडासा अंधार पडत होता म्हणून मग मी लाईट लावला आता. तर 1-2-3 मिनटं छान हे करून घेतलं. त्याच्यामध्ये जी काजूची प्युरी होती ती मी घालते. खूप छान फ्लेवर पण येतो आणि छान वाटतं. तर इथं 1-2-3 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. दही, शक्यतो दही ताजं घालतात, पण माझ्याकडे फ्रीजमध्ये दही होतं म्हणून मी काही विकत आणलं नाही. आणि हे जास्त आंबट नाही, मी टेस्ट करून बघितलं, जास्त आंबट नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, चालून जाईल हे. नाहीतर शक्यतो ताजं दही वापरलं जातं, जास्त आंबट दही वापरलं जात नाही ह्या रेसिपीला. आता हे 2-3 मिनटं छान याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आता मसाले तरी सगळे याच्यामध्ये ॲड केलेत. गरम मसाला माझ्याकडे नाही आहे, मी बनवायचं अजून माझ्याकडून होतच नाही आहे ते. आणि पालक जसं मी तुम्हाला दाखवलं आहे बघा, प्युरी एकदम ना असं हिरवीगार आहे, अजिबात त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे. तर चला, मी चपातीचं पीठ मळून घेते हे करेपर्यंत. रेसिपी दाखवते त्याच्यामुळे मला वेळ लागतो स्वयंपाक करायला. खरं तर एवढा वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं. जर हे नाही केलं तर रेसिपी शूट करायचं म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी आल्या. आता तर मी हातामध्ये मोबाईल पकडून ते तुम्हाला शूट करून दाखवत होती. खूप वेळ लागतो ह्या सगळ्याला. आणि आता 1:30 वाजत आला आहे, 5 मिनटं तुम्ही फक्त 1:30ला. स्वयंपाक माझा झालेला आहे, आमटी तिकडे झालेली आहे.
आणि तर भाजी तर बनते, ती गरम गरम सर्व करायला अजून छान वाटेल. 2 मिनटं फक्त मसाला, आता 2-3 मिनटं झालेली आहेत. तर अजून एक 2 मिनिटांनी त्यामध्ये पालक प्युरी ॲड करेन आणि ते 3-4 मिनटं शिजवून घेईन. पालक अगोदर शिजवलेला असतं त्याच्यामुळे आत्ता जास्त शिजवावं लागत नाही. आणि सगळे मसाले मी म्हणजे कांदा टोमॅटो सगळं भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे काय होतं ते आता मला जास्त वेळ शिजवलं नाही तरी चालून जातं. पण मी छान त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे ते मसाला. आणि तोपर्यंत म्हटलं आता हे होत आहे तोपर्यंत आधीचं पीठ मळून घ्यायचं. दळप संपलंय, मला दळप करायचं आहे पण टाईमच भेटत नाही. आज स्वयंपाकालाच इतका वेळ झालाय. अजून कपडे काय केले मी मशीनला, लाईट आल्यानंतर काय केलं, मशीनला कपडे सुकायला लावले. म्हणजे फक्त हाताने धुतले आणि फक्त सुकायला मशीनला लावले, कारण पटकन सुकले जातात त्यासाठी. तर आता ते मशीनचे कपडे पण झालेत मगाशीच, पण इकडे स्वयंपाकामध्ये मी बिझी आहे त्याच्यामुळे बाहेर काही गेली नाही मी कपडे सुकत घालायला. तर तेही मला घालायचे, तेही एक काम आहे अजून. आणि एक्स्ट्राचं एक काम माझं वाढून बसले आता. सकाळी माझ्या हातून चुकून पाणी सांडलं चटईवर, म्हणून मी ती चटई बाहेर ठेवली होती उन्हामध्ये सुकायला. आणि हवेने का काय माहिती नाही, ती पाण्यामध्ये पडली खाली. तर आता ती परत धुवायची आहे मला. आत्ता धुतली तर ती व्यवस्थित हे होईल. मग रेशूच्या पप्पांचा टायमिंग झाला आहे खरं तर जेवायला यायचा. 1:30 वाजता येतात ते जेवायला घरी. कधी होतो त्यांना थोडा वेळ, 2पर्यंत. 1:30 ते 2 ह्या वेळामध्ये येतात. त्यामुळे त्या हिशोबाने आता स्वयंपाकाची गडबड चालू आहे. भाकरी प्रचंड आवडतात आमच्या घरामध्ये, पण भाकरीचं पीठ संपलंय. चपातीचं पीठ मळून ठेवते आणि मग नंतर कसं पटकन चपाती करायला बरं पडतं. गरम गरम जरी करून दिलं तरी चालतं. आता पहिला काय करते, ह्याच्यामध्ये आता पालक प्युरी ॲड करते. ह्याला छान मस्त तेल सुटते मसाल्याला. एका हातामध्ये कॅमेरा धरून दुसऱ्या हाताने जेवण बनवणं पॉसिबल होत नाही. मी खरं तर मिशोला एक स्टँड बघितलं होतं, पण ते मला भेटतच नाही, आउट ऑफ स्टॉक दाखवतंय ते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होते. आणि माझ्याकडे 2 स्टँड आहेत, ट्रायपॉडसुद्धा आहे, पण ते इथे व्यवस्थित बसत नाही, म्हणजे व्यवस्थित दाखवता येत नाही रेसिपी. मग हातामध्येच धरावं लागतं. सो त्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट असते आणि दही असतं, त्याच्यामुळे हलकासा कलर चेंज होतोच. तर पटकन मी आता हे बनवून घेते. गरम पाणी मी मगाशीच करून ठेवलेलं. थोडंसं गरम पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे पूर्ण घालून अगदी 1 चमचभर फक्त पाणी घातलं, जास्त पाणी नाही घातलं मी. पनीर काय करते मी, कट करायच्या आधी थोडंसं धुवून घेते ते. तर आता मी हे सगळं यूज नाही करणार आहे, कारण खूप जास्त आहे ते, आमच्या तिघांसाठी जास्त होऊन जाईल. तर मी याच्यातलं अर्धं फक्त यूज करणार आहे आणि जमल्यास उद्या मी बिर्याणी बनवणार आहे. याच्या अगोदर मी माझ्या चॅनलवर पनीर बिर्याणीचा एक व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट टाकला होता आय थिंक ते, की फुल व्हिडिओ आहे मला लक्षात नाही आहे एवढं, पण खूप छान होते ती रेसिपीसुद्धा. पहिला मी खूप मोठे मोठे क्यूब करत होती असे, मग ते खायला पण असं कट करून हे वाटत होते. मग माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की छोटे छोटे क्यूब कर, छान वाटतात खायला. मग तेव्हापासून हे असे छोटे छोटे करते. पनीर फ्राय करून पण टाकतात कोणी कोणी, पण आमच्या घरी आवडत नाही पनीर फ्राय केलेलं. जेव्हा मी बिर्याणी बनवते तेव्हा पनीर फ्राय करून घेते, पण पालक पनीर असेल किंवा मसाला पनीर जे असतं ते बनवताना मी शक्यतो पालक फ्राय करून घेत नाही तेलामध्ये. आणि माझी ग्रेशू खूप जाम खुश होणार, तिला प्रचंड आवडतं पनीर. पनीर लवर आहे खरं तर ती. असं दुकानातलं वगैरे जास्त मागत नाही, हट्ट पण करत नाही ती. फक्त माझे मम्मी पप्पा आले की खूप लाड होतात तिचे. माझा भाऊ आला की खूप लाड करतात ती लोकं, राधिका वगैरे. पण इथे ती काही मागत नाही आमच्याकडे. ती लोकं आली की मग थोडंसं चालू असतं तिचं दुकानातलं खाणं. शक्यतो आम्ही देत नाही तिला. जास्त बारीक पण करायचं नाही, नाहीतर काय होतं ते कधी विरघळून जातं जास्त बारीक जर केलं आपण तर पनीर. त्यामुळे जास्त बारीक पण करणार नाही मी. अर्ध्याला अर्ध यूज केलं मी, एवढी क्वांटिटी पुरेशी आहे आम्हाला. खूप आवडीचा विषय पनीर घरी. रेशूचे पप्पा पण खूप आवडीनं खातात. तर आत्ता 2:30 वाजलाय आणि आत्ता सगळं आवरलं म्हणणार नाही, कारण भांडी पडलीत किचनवर.
पसारा आहे किचनवर थोडासा आवरायचा आहे, पण आता मला जाम भूक लागली. खरं तर आम्ही दुपारचं जेवण एकत्र करतो, ग्रेशू, मी आणि तिचे पप्पा. पण आज त्यांना यायला उशीर झाला आहे. आता मी जस्ट कॉल केला त्यांना, तर ते बोलत आहेत की अजून 15-20 मिनटं लागतील, जेवण करून घे बोलले. ग्रेशूचं जेवण झालं. चपाती जशी पहिली चपाती झाली तशी स्वामींना नैवेद्य ठेवला, ग्रेशूला जेवण दिलं, तिचं जेवण झालं. त्यामुळे काय तर रिलॅक्स आहे. तिचं व्यवस्थित टायमात जेवण झालं. थोडा लेट झाला, 2 वाजलेच तिला जेवण द्यायला खरं तर. आणि आता मला पण जाम भूक लागली, कारण 1:30चा माझा पण टायमिंग आहे. जास्त 2 वाजेपर्यंत वाट बघू शकते, त्याच्यानंतर मला पण भूक कंट्रोल होत नाही. म्हटलं आता जेवण करून घेते. आणि भाजीचा सुगंध एवढा भारी येतोय ना, मस्त झाली भाजी. ग्रेशूला इतकी आवडली की भात पण त्याच्यातनं खाल्ली, आवडीनं खाल्ली आणि मागून घेऊन खाल्ली परत. आणि जेवण अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये तिनं फिनिश केलं, एवढं तिला आवडलं. तर खूप बरं वाटलं. आता ग्रेशूच्या पप्पांचं आल्यावर बघूयात ते काय बोलत आहेत. पण अशा पद्धतीनं भाजी खूप छान होते. मी याच्या अगोदर पण केलेली आहे बऱ्याच वेळा. तर जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील तर अशा पद्धतीनं नक्की भाजी करून बघा. खरंच खूप भारी होते. तर चला मी आता जेवण करून घेते आणि हा पसारा आवरायचा आहे तो आवरून घेते. आत्ता 3:45 झालेत आणि आत्ता माझं सगळं आवरलं किचनवरचं. ग्रेशूचे पप्पा कुल्फी घेऊन आलेले येताना. ग्रेशू खाल्ली. आता माझी सगळी कामं आत्ता आवरली. तर आता मी कुल्फी खाते आणि 15-20 मिनटं फक्त थोडंसं असंच रेस्ट घेते आणि नंतर उठून मग परत चहाचा टायमिंग, मग संध्याकाळचं रुटीन असणार आहे. तर चला. आणि खरंच पालक पनीर खूप छान झालेलं. ग्रेशूच्या पप्पांना पण खूप आवडलं. त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा म्हटलं मी आज, आणि नेमकं आम्ही गप्पा मारत बसलो, त्याच्यामध्ये ते राहून गेलं आणि मग उशीर झाला म्हणून ते पटकन कामाला निघून गेले. सो त्यासाठी राहिलं. तर चला आता कुल्फी ही मेल्ट होते, मी पटकन खाऊन येते आणि नंतर संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करते. आता वाजलेत 5:15. मी 4:45ला उठली, झोपली तर नव्हती. मी मोबाईल बघत बसलेली, त्याच्यामुळे डोळे थोडे सुजल्यासारखे वाटत आहेत, कारण मला 4:45च्या दरम्यान झोप यायला लागली. मी पटकन उठली, कारण तेव्हा झोपली तर परत सगळी कामं रखडतात आणि संध्याकाळच्या वेळेला झोपू नये असं म्हणतात. म्हणून मग उठली मी पटकन, फ्रेश झाली. बाहेर सगळे कपडे धुवून टाकलेले आहेत, ते सगळे आता घडी करून ठेवायचे आहेत. खूप सारे कपडे, दोन्ही रश्श्या भरले, प्लस भिंत्यांवरनं पण घातलेत मी कपडे. तर सगळं घडी करून ठेवायचं आहे. उद्या ग्रेशूचं स्कूल असणार आहे. आज तर सुट्टी होती ग्रेशूला, पण उद्या तिच्या स्कूलची तयारी करायची आहे. तिच्या टिफिनसाठी बघायचं आहे काय बनवायचं उद्या, कारण एक पण भाजी आता फ्रीजमध्ये नाही आहे. संध्याकाळचा स्वयंपाक पण बघायचं आहे. थोडंसं पालक पनीर आहे, पण थोडंफार काहीतरी दुसरी भाजी पण बनवावी लागणार, कारण तेवढी पुरणार नाही सगळ्यांना. सो त्यासाठी बघते आता काय बनवायचं स्वयंपाक. मी चहा ठेवला आहे. आत्ता जेव्हा उठली तेव्हा मला चहा घ्यायची इच्छा झाली नाही, कारण कुल्फी खाऊन झोपली, रेस्ट घ्यायला गेली 4:45ला. तर 4:45ला जेव्हा उठली मला चहा घ्यावासा वाटला नाही. आत्ता मी चहा ठेवला आहे. आता चहा घेते. ग्रेशू अजून झोपली, तिला पण उठवते. आता खेळायला बाहेर पाठवते तिला थोडा वेळ. आज भरपूर खेळले ती. मुली आलेल्या घरी, खाली पॅसेजमध्ये खेळत होते आमच्या तिकडे, त्या साईडला. दमली होती खूप ती. आता झोपली ती आता शांत. म्हटलं अजून थोड्या वेळानं तिला उठवते, 5:30पर्यंत उठवते तिला. आणि कपडे तर खूप आहेत. झाडांना मी एवढं पाणी देते, पण इतकं भयानक पडते की झाडं पटकन सुकून जायलेत. आणि झाडांमध्ये रान वगैरे खूप वाढले. ह्या कुंडीमध्ये पाणी साचतंय, माहीत नाही का, बघावं लागेल. ते तर झाड खराब होऊन जाईल त्याच्याने ते. आणि हे कढीपत्त्याचं झाड याच्यामधलं काढलं ह्या कुंडीमधलं, आणि याच्यामध्ये चहाच्या पाल्याचं झाड लावलं आहे. बाकीच्या कुंड्यांमध्ये थोडीफार रानं झाली, ती सगळी काढायची. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.